अब तक न्यूज चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। कादरिया अल्पसंख्याक बहुउद्देशीय सामाजिक संस्था प्रयत्नाला यश। शास्त्रीनगर भागामध्ये रडखाडलेल्या कामास सुरुवात। गेल्या 2 वर्षापासून शास्त्रीनगर मध्ये ड्रेनेज लाईन चोक होणे, घाण पाणी घरामध्ये शिरणे व पिण्याचे पाणी मध्ये मिश्रित होऊन घाण पाणी पुरवठा होणे। या कामासाठी झोन क्रमांक 8 ला वारंवार निवेदन देऊन व पाठपुरावा करून कादरिया अल्पसंख्याक बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्याकडून देण्यात आला। अखेर याचीच दक्षता घेऊन झोन क्रमांक 8 चे प्रमुख श्री महेश क्षीरसागर साहेब यांच्याकडून शास्त्रीनगर भागामध्ये कामाची पाहणी केली व नवीन पाईपलाईन टाकणे व ड्रेनेज लाईनचे काम हाती घेण्यात आले आहे व पुढील काम टप्प्याटप्प्याने करण्याचे आश्वासन दिले। बघा अब तक न्यूज चॅनल ची एक रिपोर्ट। आज दिनांक 20/3/2025 कादरिया अल्पसंख्याक बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने गेल्या 2 वर्षापासून शास्त्रीनगर परिसरामध्ये ड्रेनेज लाईन व पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनबद्दल सतत तक्रार देऊन प्रलंबित कामाचा योग्य ते पाठपुरावा करून झोन क्रमांक 8 येथील अधिकारी श्री क्षीरसागर यांच्या समोर ही समस्या ठेवण्यात आली होती आणि त्याची दखल घेऊन झोन क्रमांक 8 याचे अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून शास्त्रीनगर परिसरामधील काही भागाची पाहणी करून निरीक्षण करण्यात आला। त्यामध्ये हरिभरमधून पिण्याच्या पाण्याचं जे घाण पाणी पुरवठा होत आहे त्याच्याबद्दल जे आहे ना नवीन पाणीचे पाईपलाईन करण्यात येत आहे आणि जे पाणी चोपक होऊन ड्रेनेज लाईनमधून पाणी बाहेर येत आहे त्याच्यासाठी पण ड्रेनेज लाईनची पाहणी करण्यात आलेली आहे। त्यासाठी ड्रेनेज लाईन पण ते क्लिअर करून घेण्यासाठी कर्मचारी व अधिकारी स्वतः तिथं उभा राहून त्याचे निरीक्षण करण्यात आले। निरीक्षण करून राहिलेलं पुढील काम हे जे आहे टप्प्याटप्प्याने करण्यात येईल असे त्यांची ग्वाही देण्यात आली। झोन क्रमांकचे अधिकारी क्षीरसागर साहेब व कर्मचारी यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। तरी यापुढे जे राहिलेले काम ते आमच्या माध्यमातून दिलेले जे निवेदन आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण दखल घेतलेली आहे। अजून ते आमच्या कामाला योग्य ते न्याय देऊन आमचे काम ते करणार आहे अशी ग्वाही दिली आहे। तरी आम्ही त्यांना अजून एकदा हे सांगू इच्छितो की त्यांनी आमच्या पाठपुरावाला योग्य ते मान देऊन आज जे कर्मचारी आले अजून ते निरीक्षण केले तर आम्ही त्यांचा आभार मानतो व येण्या काळामध्ये शास्त्रीनगर परिसरामध्ये कुठेही घाण पाणी पुरवठा होऊ नये व ड्रेनेज लाईन चोपक होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी आणि आम्ही आमच्या कादरिया बहुउद्देशीय सामाजिक संस्थांकडून त्यांना एक निवेदन करत आहे व हे काम त्यांनी लवकर करून घ्यावे ही आमची विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।